नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 1 डिसेंबर 2022च्या चालू घडामोडींचं विश्लेषण द हिंदू, लोकसत्ता, सकाळ आणि PIBच्या आधारे आपण बघणार आहोत. आपली जी पहिली न्यूज आहे बघा, ती भारताच्या विकास गती संबंधीची आहे. भारताची विकास गती जी आहे तर ती जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीमध्ये जे आहे जवळपास 50% कमी झालेली आहे. या वर्षाच्या चालू आर्थिक वर्ष जे आहे आपलं, त्याची जी पहिली तिमाही होती एप्रिल ते जून, याच्यामध्ये आपला जो दर होता तो 13.5% होता. जुलै ते सप्टेंबर मध्ये हा दर जो आहे तो 6.3%चा आहे. गतवर्षी जर तुम्ही बघितलं बघा, मागच्या वर्षीच हे जर कंपॅरिझन केलं आपण, म्हणजे जुलै सप्टेंबर 2022 मध्ये 6.3% आहे, तर जुलै ते सप्टेंबर 2021 मध्ये जे आहे हे 8.4% जे आहे. प्रामुख्याने याच्यामध्ये जे आहे बघा, मॅन्युफॅक्चरिंग आणि मायनिंग जे आहे, निर्मिती आणि खाण क्षेत्र याची जी सुमार कामगिरी आहे त्याच्यामुळे जे आहे विकास कामाला जे आहे खीड बसलेली आहे. जागतिक पातळीवर जे आहे देशांतर्गत जे काही महागाई आहे किंवा ती कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून जे काही व्याज दरी वाढीचे जे काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे जे आहे आपल्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. म्हणजे दोन गोष्टी ज्या आहे बघा, जागतिक पातळीवर जी महागाई आहे, इन्फ्लेशन आहे ग्लोबल लेवलला, आणि ती कमी करण्यासाठी व्याजदर जो काही वाढवलेला आहे त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. हा याच्यामध्ये एक महत्वाचा कन्सर्न आहे. भारत आणि अमेरिका जे आहे लष्करी कवायतीला जे आहे चीनने विरोध केलेला आहे बघा. आता भारत आणि अमेरिकेची कुठली लष्करी कवायत सुरू आहे? युद्धाभ्यास. आपण काल बघितलं होतं. तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात की भारताच्या आता 5 वेगवेगळ्या लष्करी कवायती ज्या आहेत वेगवेगळ्या देशांबरोबर सुरू आहे, तिच्यातली ही एक आहे ती म्हणजे युद्धाभ्यास. सो तुम्ही मला तसं कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात की कुठल्या कुठल्या कवायती सध्या भारताच्या सुरू आहेत, आणि तुम्हाला तसं परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ जे आहे ना, LAC जवळ जे आहे, तर आपण हे सगळं जे काही अमेरिका आणि भारताची संयुक्त लष्करी सराव चालू आहे बघा, चीनचं असं म्हणणं आहे की 1993 मध्ये आणि 1996 मध्ये चीन आणि भारत यांचा जो काही सीमा करार झालेला होता त्या सीमा कराराचं हे उल्लंघन आहे. हा जो लष्करी सराव अमेरिकेबरोबर भारत करतोय हे त्याचं उल्लंघन आहे असं यांनी म्हटलेलं आहे. चीन आणि भारत जे आहे यांच्यातल्या परस्पर विश्वासाला याच्यामुळे तडा जाऊ शकतो. आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जे आहे झाओ लिझियान यांनी असं सांगितलेलं आहे बघा. सो मूळ जे आहे, आता खरं तर आपण जे आहे अमेरिकेबरोबर जो काही लष्करी करार करतोय हा उत्तराखंड मधला जो चीन आणि त्याच्यामधला चीन आणि उत्तराखंड मध्ये जिथे हे चालू आहे जवळपास 100 किलोमीटरचं ते अंतर आहे. ओव्हरऑल याच्यामध्ये जे आहे चीन सारखा देश जो आहे बघा त्यांना असा कांगावा करण्यामध्ये ना तो इंटरेस्ट आहे, पण हिच्याने जे आहे कसल्याही पद्धतीने भारत जो आहे आजच्या डेटमध्ये चीन आणि जे आहे भारतामध्ये झालेल्या कराराचं उल्लंघन हिच्यामध्ये काही करत नाहीये. तो एक हिच्यामध्ये महत्वाचा कन्सर्न आहे बघा. पत्रकार रवीश कुमार जे आहे त्यांनी राजीनामा दिलेला आहे बघा. 26 वर्षापासून ते जे आहे NDTVशी जोडले गेले होते. म्हणजे हे समीकरण असं होतं, NDTV म्हणजे रवीश कुमार, रवीश कुमार म्हणजे NDTV, असं हे समीकरण होतं. रमन मॅगसेसे पुरस्कार सुद्धा यांना जे आहे तर ते मिळालेलं आहे. परंतु काय झालं होतं, आपण एक न्यूज बघितली होती बघा, NDTVचे जे शेअर्स आहेत ते अदानी ग्रुपने खरेदी केलेत आणि मग त्याच्यानंतर जे आहे या घडामोडी होतील याची ती चाहूल तेव्हाच लागली होती. सो रवीश कुमार यांनी राजीनामा दिलेला आहे बघा. सो NDTVचा फुल फॉर्म जो आहे न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड जे आहे NDTV. आता यांचे संस्थापक जे होते बघा प्रणय आणि राधिका रॉय जे आहे यांनी पण जे आहे कंपनी जे आहे तर त्या पदाचा टिपिकल राजीनामा दिलेला आहे बघा. सो RRPR होल्डिंग्स जे आहे तर त्याचे ते ना प्रवर्तक प्रमोटर होते, तर त्यांनी राजीनामा दिलेला आहे, म्हणजे त्यांनी ते पद सोडलेलं आहे. आणि कार्यकारी संपादक, वरिष्ठ कार्यकारी संपादक पत्रकार रवीश कुमार जे आहे यांनी पण जे आहे तर तो राजीनामा दिलाय. 1996 पासून ते NDTVशी जोडले गेलेले होते बघा. रवीश की रिपोर्ट, प्राईम टाइम हे जे कार्यक्रम होते या कार्यक्रमांमध्ये जनसामान्यांचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न घेऊन ते समोर येत होते आणि त्यातून जे आहे खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते प्रश्न मांडले गेले होते. सो यासाठीच रवीश कुमार यांना रमन मॅगसेसे पुरस्कार पण मिळाला होता बघा. सो ही एक महत्वाची बाब आपल्यासाठी आहे. त्याच्यानंतर आपण एक समलैंगिकतेबद्दल जे आहे न्यूज बघितली होती की भारतामध्ये जे आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये 2 जोडपी जे आहे तर ती तिथं याचिका घेऊन गेलेली आहे की समलैंगिक विवाहाला स्पेशल मॅरेज ऍक्टच्या अंतर्गत नोंदणी तुम्ही करू दिली पाहिजे. मग आता इथं जे आहे की अमेरिकेच्या सिनेटमध्ये जे आहे समलैंगिक विवाहाला संरक्षण देणारं विधेयक जे आहे ते मंजूर झालेलं आहे बघा. सो ही अमेरिकेची न्यूज आहे. अमेरिकेच्या बाबतीमध्ये जे आहे समलैंगिक विवाहाला संरक्षण देणारं विधेयक जे आहे ते मंजूर केलेलं आहे आपण, आणि
संघराज्याची मान्यता जी आहे अमेरिकन संघराज्याची ती याला मिळालेली आहे. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने जे आहे समलैंगिक विवाहाला 2015 मध्ये जे आहे कायदेशीर मान्यता दिली होती. ही मान्यता रद्द करण्यात येण्याची चिंता जी आहे तर ती भेडसावत असताना जे आहे आता अमेरिकेच्या संसदेने पण जे आहे समलैंगिक विवाहाला कायदेशीर संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे बघा दोन महत्वाच्या गोष्टी इथं आहेत की एकीकडे यांच्या सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्येच समलैंगिक विवाहाला मान्यता दिली होती, परंतु कदाचित हे परत एकदा जे आहे रद्दबादल होऊ शकतं असा कन्सर्न असताना अमेरिकन संसदेने सुद्धा जे आहे तर याला परवानगी दिलेली आहे. सो तो एक हिच्यामध्ये फॅक्टर आहे आणि त्यामुळे जे आहे इथून पुढे जे आहे तर अमेरिकेमध्ये हा प्रश्न कायमस्वरूपीचा सुटल्यात जमा आहे. बघा आता भारतामध्येही समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी जे आहे विशेष विवाह कायदा 1954 मध्ये काही बदल करण्यात यावेत असा जो कन्सर्न आहे किंवा याच्या अंतर्गत जे आहे ती नोंदणी व्हावी याची न्यूज पण आपण बघितलेली आहे. समलैंगिकता असू देत किंवा LGBT कम्युनिटी जे आहे त्या संबंधीच्या बऱ्याचशा न्यूज आपण बघितलेल्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही कुठलंही उत्तर लिहिता बघा त्याच्यामध्ये मेल, फिमेल आणि थर्ड जेंडर असं तिन्ही पद्धतीने तुम्ही लिहिलं पाहिजे. बऱ्याचशा नोट्स मध्ये जे असतं मेल फिमेल असा उल्लेख असतो, काही नोट्स मध्ये तोही नसतो, बुक्स मध्ये नसतो. थर्ड जेंडर फार क्वचित तुम्हाला सापडेल, पण तुम्ही लिहिताना जे आहे थर्ड जेंडरचा पण उल्लेख करणं किंवा मुलाखतीच्या वेळेस तुम्ही ज्या वेळेस उत्तर देता बघा आणि तुम्हाला जर जेंडर रिलेटेड प्रश्न विचारला तर त्या केसमध्ये तुम्ही जे आहे उत्तर त्याच पद्धतीने देणं आपल्याला अपेक्षित आहे. सो तो एक मुद्दा लक्षात ठेवा. विक्रम किर्लोस्कर यांचं निधन जे आहे वय वर्ष 64 बघा. आता विक्रम किर्लोस्कर जे आहे ते कशाशी जोडले गेलेलं आहे, टोयॅटो जे आहे बघा. सो टोयॅटोशी टोयॅटो किर्लोस्कर मोटर जे आहे त्याचे उपाध्यक्ष असतात विक्रम एस किर्लोस्कर, त्यांचं निधन झालेलं आहे 64 वय वर्ष. विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलिनीकरण जे आहे तर ती ही एक महत्वाची बाब आहे बघा. आता विस्तारा जे आहे आता विस्तारा हा टाटाचा प्रोजेक्ट होता बघा, सिंगापूर गव्हर्नमेंट बरोबर, सिंगापूरची कंपनी आहे सिंगापूर आणि टाटा. सो आता जे आहे एअर इंडिया टाटाकडे आहे, त्याच्यानंतर त्यांनी आता निर्णय घेतला की विस्तारा पण टाटामध्ये विलीन करायचं. विलिनीकरणाची प्रक्रिया 2024 मध्ये पूर्ण होणार आहे. आता या विलिनीकरणानंतर जे आहे नवीन कंपनीमध्ये सिंगापूर एअरलाइन्स जे आहे त्याचे 25.1% हिस्सेदारी राहील. ऍक्च्युली विस्ताराचा जर तुम्ही विचार केला तर विस्तारामध्ये 51% हिस्सेदारी जी आहे ती टाटा समूहाची आहे, 49 जी आहे ती सिंगापूरची आहे. परंतु विलिनीकरणानंतर जे आहे सिंगापूर एअरलाइनची याच्यामध्ये 25.1% एवढी जी आहे तर ती भागीदारी असणार आहे. आता सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा सन्स यांचा संयुक्त उपक्रम जे आहे विस्तारा या कंपनीचं टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये विलिनीकरण जे आहे तर ते करण्यात येणार आहे. विस्ताराच्या विलिनीकरणानंतर 218 विमानांच्या ताफ्यासह जे आहे एअर इंडिया आंतरराष्ट्रीय पातळीवर विमान सेवा देणारी देशातली अव्वल कंपनी जी आहे तर ती बनेल बघा. आणि विमान वाहतूक सेवा देणारी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनेल. हे खूप महत्वाचं आहे बघा. MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूनी जे आहे की ज्या वेळेस विस्ताराचं विलिनीकरण याच्यामध्ये होईल बघा तर त्यावेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवर विमान सेवा देणारी देशातली पहिल्या नंबरची कंपनी तर विमान वाहतुकीमध्ये दुसऱ्या नंबरची कंपनी ही बनणार आहे. 2024 पर्यंत हे विलिनीकरण जे आहे तर ते अपेक्षित आहे. आता आपल्या इथं जे आहे दुर्ग प्राधिकरणाची स्थापना जी आहे ती होणार आहे. आता आपल्या इथं जे आहे बघा राज्यसेवा असेल किंवा PSI असेल तर याचे इंटरव्ह्यू प्रोग्राम जे आहे तर त्या कॅन्डिडेटचे मी रोज बोलतोय तर तिच्यामध्ये बऱ्याचशा कॅन्डिडेट समजा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही साताऱ्याचे आहात तर मग तिथं अजिंक्यतारा किल्ला आहे किंवा कोल्हापूर असेल, मूळ जिथं जिथं किल्ल्यांचे रेफरन्स येतात तर एक साहजिक प्रश्न येतो की किल्ले संवर्धन जे आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय उपाययोजना सांगा. किंवा आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे आहे की जे राजस्थानमध्ये घडलेलं आहे की राजस्थानमध्ये जे आहे बघा जुने हिस्टोरिकल जेवढे काही वास्तू आहेत तर तिच्यामधून टुरिझम जे आहे ते ग्रो झालेलं आहे. तिच्यामधून खूप चांगल्या पद्धतीने त्याला प्रिझर्व पण त्यांनी केलं, त्यांनी संवर्धन केलेलं आहे त्या गोष्टींचं. पण त्या बाबतीत मात्र जे आहे आपण खूपच बॅकफुटला आहोत का, किल्ले संवर्धनाच्या बाबतीमध्ये आपण गोष्टी प्रॉपरली करणार नाही का. आणि त्याच्याकरता जे आहे आपल्या मुख्यमंत्र्यांनी आता एक नवीन घोषणा केलेली आहे ती म्हणजे दुर्ग प्राधिकरण. दुर्ग प्राधिकरण जे आहे आता सातारा जिल्ह्यातल्या प्रतापगडावर जे आहे शिवप्रताप दिन जो आहे तो साजरा करण्यात आला. आणि या शिवप्रताप दिन साजरा करण्याच्या ज्या सोहळ्यामध्ये जे आहे आपले जे मुख्यमंत्री आहेत बघा माननीय एकनाथ शिंदेजी त्यांनी जे आहे गड किल्ल्यांवरचे सर्व अतिक्रमण जे आहे येत्या काळामध्ये काढण्यात येईल हे सांगितलेलं आहे. निधीची याच्याकरता कमतरता तुम्हाला भासणार नाही. गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यात येणार आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे की आपल्याला आता दुर्ग प्राधिकरणाची जी आहे स्थापना जी आहे तर ती करायची आहे. दुर्ग प्राधिकरण जे आहे याच्यामधून गड किल्ल्यांचं संवर्धन केलं जाईल.
आता बघा, आपला हा ऐतिहासिक वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजां, आणि तो सगळा जो वारसा येतो बघा, ते आपलं जे आहे तर ते आपल्यावरती जबाबदारी आहे की आपण ते संवर्धन केलं पाहिजे. ओके, सो त्याच्याकरता दुर्ग प्राधिकरण महत्वाचं आहे बघा. त्याच्यानंतर कॅमल फ्ल्यू. आता कॅमल फ्ल्यू जे आहे तर ते कतारमध्ये जे फुटबॉल चालू आहे बघा आता, फिफा फुटबॉल जो आहे वर्ल्ड कप, तर तिच्यामध्ये कॅमल फ्ल्यू संबंधीचे जे आहे तर मुद्दे समोर आलेले आहेत. आणि येत्या काळामध्ये कॅमल फ्ल्यूच्या केसेस तिथं सापडत आहेत. आणि WHO जे आहे फिफा वर्ल्ड कपचे जे काही सगळे आयोजक आहेत त्यांना पण याच्याबद्दल सतर्क केलेलं आहे. मग कॅमल फ्ल्यू नावाची गोष्ट जी आहे ती आपण समजून घेऊयात. आता कॅमल फ्ल्यू जे आहे तर करोना सारखाच जो आहे बघा, श्वसन संस्थेशी संबंधित जे आहे तर हा आजार आहे. याला म्हटलं जातं मिडल ईस्ट रेस्पायरेटरी सिंड्रोम जे आहे, मिडल ईस्ट रेस्पायरेटरी सिंड्रोम. ज्यावेळेस करोना आपण बघितला होता त्यावेळेस मी तुम्हाला हे पण शिकवलं होतं बघा, MERS, मिडल ईस्ट रेस्पायरेटरी सिंड्रोम. आणि हा जो आहे की करोना विषाणूचा आहे त्याच्या उपप्रकाराचा एक भाग आहे बघा हा. आता MERS कोव्ही या विषाणूमुळे जे आहे कॅमल फ्ल्यूचा संसर्ग होतो. 2012 साली जे आहे सौदी अरेबियामध्ये कॅमल फ्ल्यूचा पहिला रुग्ण जो आहे तो आढळून आला होता. सो हे 2012 मध्ये झालं होतं. कॅमल फ्ल्यू जो आहे सौदी अरेबियामध्ये पहिला पेशंट याचा सापडला होता. आता हा कॅमल फ्ल्यू जो आहे तर हिच्यामधून जे आहे संसर्ग झाल्यानंतर निमोनियाचा धोका हिच्यामध्ये असतो. श्वसन संस्थेचे गंभीर अवस्थेमध्ये श्वसन संस्था जाते बघा, आणि त्याच्यामधून जे आहे काम करणं बंद होतं. व्हेंटिलेटर वगैरे जे आहे त्याची गरज पडू शकते. ICU मध्ये तिच्यावर ट्रीटमेंट होते. आता कॅमल फ्ल्यूचा संसर्ग जो आहे तर तो एखाद्या व्यक्तीला कॅमल फ्ल्यू झालेला आहे त्याच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष डिरेक्ट संपर्कात तुम्ही जर आलात तर त्यातून जे आहे मानवाकडून मानवाला जे आहे हा संसर्ग होतो. नेमक्या कोणत्या पद्धतीने या विषाणूचा प्रसार होतो हे अद्याप जे आहे ते स्पष्ट झालेलं नाही. ओके, म्हणजे ह्या पद्धतीने कसं चालतं बाबा, कशा पद्धतीने होतं याच्याबद्दलचे खूप डिटेल्स किंवा त्याच्याबद्दलची खूप अत्यंत माहिती आपल्याकडे नाहीये. जे काही आतापर्यंत आहे त्याच्यामध्ये जे आहे नाकावाटे तोंडावाटे जे काही बाहेर पडणारी थुंकी आहे किंवा ओव्हरऑल जे काही ड्रॉपलेट्स पडतात बघा तिच्यातून जे आहे हे होतं. आता भारत ऑस्ट्रेलियाचा मुक्त व्यापार जो आहे तो 29 डिसेंबर पासून अंमलात येतोय बघा, मुक्त व्यापार करार. आपण हे बघितलं होतं की भारत आणि ऑस्ट्रेलिया, नॉट अमेरिका, भारत ऑस्ट्रेलियाचा जो काही मुक्त व्यापार करार आहे तो मुक्त व्यापार करार जो आहे तो प्रॉपरली डील होणार होता बघा. कधी, ज्यावेळेस हे दोन्ही देश जे आहेत हे दोन्ही देश ज्यावेळेस ठरवतील की या तारखेपासून अंमलात आणायचा, कारण त्याचं सगळ्या जे काही सोपस्कार होते ते आधी पार पडले होते. सो आता आपण तारीख ठरवलेली आहे 29 डिसेंबर जे आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान जे आहे मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी आता 29 डिसेंबर पासून होणार आहे. आणि आताचा द्विपक्षीय व्यापार जो आहे तो 27.5 अब्ज डॉलरवरून 5 वर्षात 45 ते 50 अब्ज डॉलरवर पोहोचण्याची आशा आहे बघा. भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराची अंमलबजावणी जी आहे होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संसदेकडून त्याला मंजुरी अपेक्षित होती. ती ऑस्ट्रेलियन संसदेने मंजुरी दिलेली आहे. सो येत्या काळामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार जे आहे याच्यावर जे आहे काम करेल बघा. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जे आहे ऑस्ट्रेलियाला भारताकडून झालेली वस्तूची निर्यात 8.3 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती. त्या देशातून भारताची आयात ही एकूण 16.75 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे बघा. सो मूळ जे आहे की आता बघा द्विपक्षीय करार जे आहे ते आपल्याला का गरजेचे आहेत, तर याच्यामधून जे आहे दोन देशांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने व्यापार होऊ शकतो. हा व्यापार करत असताना आपल्याला सवलती पण असतात बघा, तिच्यामुळे जे आहे की हे स्मूथली ग्रो होतं आणि ते इन्क्रीज होणं गरजेचं असतं. इकॉनॉमीसाठी जे आहे चांगली गोष्ट आहे आपल्या. भारतात जे आहे बघा कर्नाटकचा झेंडा जो आहे तो वेगळा होता. हा कर्नाटकचा झेंडा जो आहे याच्यावरून पण सध्या वादावादी सुरू आहे बघा. सो मूळ जे आहे हे का झालं, कारण कर्नाटकचा जो झेंडा आहे तर तो सांगली लगत ज्या गावं आहेत बघा जिच्यावर त्यांनी आता क्लेम केला की हा भूभाग आमचा आहे, तिथं हे झेंडे फडकवण्यात आले. सो ओव्हरऑल हा जो झेंडा आहे मग 2014 मध्ये जे आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकचा जो सीमा प्रश्न होता बघा तिच्यामध्ये ज्यावेळेस खूप तो शिगेला पोचला होता इश्यू जो आहे, तर त्यावेळेस जे आहे महाराष्ट्राच्या भगव्याला टक्कर म्हणून कर्नाटकचा झेंडा जो आहे ऑफिशियल असला पाहिजे अशी मागणी कानडी लोकांकडून झाली होती बघा. आणि कानडी लोकांची एक वेगळी ओळख दर्शवण्यासाठी नवा झेंडा जो आहे तो उदयास आला. सो मूळ जे आहे की 2014 मध्ये हे झालं होतं आणि तो एक झेंडा. आता बघा कुठल्याही राज्याचा स्वतःचा स्वतंत्र फ्लॅग असणं जे आहे त्याला जे आहे ओव्हरऑल संविधानाच्या याच्यामधून की अशी मान्यता नाही मिळत. सो तो एक कन्सर्न लक्षात ठेवा. जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये त्यांचा फ्लॅग होता आणि ते सगळं 370 आता जे आहे
काढून टाकलेला आहे, तो एक मुद्दा आहे बघा. चीनचे माजी अध्यक्ष झेमिन जे आहे तर त्यांचं निधन झालेलं आहे. आता चीनचे माजी अध्यक्ष झेमिन जे आहे, आताचे जे काही आर्थिक सुधारणा चीनमध्ये असतील किंवा शी जिनपिंग यांना जो काही स्कोप मिळालेला आहे बघा, त्याच्या मागे ही व्यक्ती आहे. चीन मधले जे आहे आर्थिक सुधारणांना बळ देणं, त्यांचं वय वर्ष जे आहे बघा 96 होतं. त्यांचं नाव आहे जियांग झेमिन जे आहे. ते ओळखले कशासाठी जातात, आर्थिक सुधारणा ज्या आहे चीन मधल्या. 1989 मध्ये तियामेन चौकातलं जे आंदोलन होतं बघा, तर ते क्रूरपणे दडपून टाकण्यात आलं होतं आणि तिच्यामध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष जो होता तिच्यात वाद निर्माण झाले होते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जिऑन झेमिंग यांच्याकडे 1993 मध्ये जे आहे चीनचं नेतृत्व आलं होतं बघा. आणि यांच्याकडे 1993 मध्ये चीनचं नेतृत्व आल्यानंतर त्यामध्ये चीनमध्ये त्यांनी आमूलाग्र बदल केले. ते आमूलाग्र बदल जे होते की जागतिक बाजारपेठेला अनुरूप असणाऱ्या सुधारणांना त्यांनी जे आहे बळ दिलं. चीनमधले आर्थिक विकासाचा वेग जो आहे तर तो त्यांनी वाढवला होता. आता त्यांच्या काळामध्ये बघा ब्रिटिशांच्या ताब्यातलं हाँगकाँग जे आहे ते चीनच्या ताब्यात आलं होतं 1997 मध्ये जे आहे. झेमिन जे आहे यांच्याच अध्यक्षतेखाली जे आहे 2001 मध्ये जागतिक व्यापार संघटनेत त्याचा समावेश झाला होता बघा. सो मूळ जे आहे जिऑंग यांच्या सरकारने जे आहे जो काही विरोध त्यांना कुणीही केला असेल तर त्याला फार क्रूरपणे मोडून काढलं बघा. शेकडो मानव अधिकार कार्यकर्ते, कामगार, आंदोलक तुरुंगात टाकले होते. कम्युनिस्ट पक्षाला ज्यांचा धोका वाटतो अशा फॉगुन गॉग या आध्यात्मिक चळवळीवर पण बंदी आणली होती. झेमिन 2003 पर्यंत चीनचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे जवळपास 13 वर्ष जे आहे कम्युनिस्ट पक्षाचं सरचिटणीस पद पण होतं बघा. 2004 मध्ये जबाबदारीतून ज्यावेळेस ते मुक्त झाले त्यावेळेस जे आहे त्याच्यानंतर जे आहे शी जिनपिंग यांचं नेतृत्व पुढे आलेलं आहे बघा. सो आर्थिक उदारीकरण असेल आणि कठोर राजकीय नियंत्रण असेल हे झॅमिन यांचं तत्व जे आहे शी जिनपिंग पाळतात. परंतु आता जे काही झिरो कोविड पॉलिसीच्या याच्यामध्ये शी जिनपिंग यांना विरोध झाला तर तो त्यांच्यासाठी पण अनपेक्षित होता आणि तिच्यामुळे थोडंसं ते बॅकफुटवर गेल्याचं आपल्याला दिसतंय. सो चीनमध्ये आजच्या डेटमध्ये जे आहे बऱ्याच ठिकाणी जे आहे की जे निर्बंध होते ते निर्बंध आता रिलॅक्स केलेले आहेत. पुढचा जो मुद्दा याच्यामध्ये आहे केरलास मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट मिटिगेशन टीमला जे आहे वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचा अवॉर्ड मिळालेला बघा. मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट याच्यावर पण तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो. मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट काय आहे, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट मध्ये सगळ्यात बेसिक काय असतं बघा. एकतर मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट मध्ये एक सगळ्यात बेसिक मुद्दा असा आहे तो म्हणजे काय की ओव्हरऑल या सगळ्या प्रोसेसमध्ये मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टचा जर विचार केला तर प्राणी आणि मनुष्य म्हणजे जसं तुम्ही जर केरळचा विचार केला तर केरळमध्ये जे हत्ती जे आहे ते येतात आणि जंगलात आपली शेतीची नासधूस करतात बघा. सो हत्ती आणि मानवामधला तो एक कॉन्फ्लिक्ट झाला. सो त्याच्यामध्ये जे आहे कार्यरत असणारी जी तिथली टीम आहे त्यांना वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाने जे आहे तर ते सन्मानित केलेला बघा, अवॉर्ड दिलेला आहे. तुमच्या समोर हा जो पक्षी आहे बघा माळढोक जे आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड जे आहे बघा माळढोक. माळढोक जो आहे याचा IUCN स्टेटस जे आहे तर ते क्रिटिकली इंडेंजर आहे. बरं हा न्यूज मध्ये काय आहे तर आता सुप्रीम कोर्टचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारने जसा प्रोजेक्ट टायगर चालवला तसाच त्यांनी प्रोजेक्ट जे आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड चालवला पाहिजे. मूळ कन्सर्न याच्यामध्ये काय आहे तो म्हणजे काय की येत्या काळामध्ये माळढोकची जी संख्या कमी होते दिवसेंदिवस तर त्याला तुम्ही प्रोजेक्ट टायगरच्या पद्धतीने जर डील केलं तर ही क्रिटिकली इंडेंजर असणारी स्पेसिस जी आहे ती परत एकदा जे आहे जगू शकते. आजचा प्रश्न जो आहे बघा हाऊ डज अ रॅन्समवेअर इन्फेक्ट अ कॉम्प्युटर ॲट ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. हाऊ मेनी ऑर्गनायझेशन इन इंडिया आर वर्किंग टुवर्ड्स सायबर क्राईम रिस्पॉन्सेस अँड प्रिव्हेन्शन. एम्स मध्ये जे आहे आपण बघितलं होतं बघा एम्स मध्ये जे आहे तर तिथले जे काही सर्व्हर आहे ते हॅक करण्यात आलेलं आहे. खूप महत्वाच्या लोकांचा त्याच्यामध्ये डेटा आहे. समोरून 200 कोटी रुपयांची मागणी आहे की 200 कोटी रुपये द्या आम्ही तुमचं सर्व्हर जे आहे तर ते मुक्त करून देतो. परंतु जे आहे आता आपल्या पण टीम तिच्यावर काम करतायत, बऱ्याचशा गोष्टींनी रिस्टोअर केलेल्या आहेत. पण हे कशा पद्धतीने डील होतं आणि भारतामध्ये सायबर क्रॅकिंगच्या अगेन्स्ट कोण कोण काम करतं. स्पॉटलाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्या. GS2ची बॅच सध्या सुरू आहे बघा. 100 डेज आन्सर रायटिंग प्रोग्राम जे आहे तेही सुरू आहे. ऑनलाईन ऍक्टिव्हिटी आहे. डेली 4 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहे. इंग्लिश मराठी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे प्रश्न दिले जातात बघा.
नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे गुड थिंग्स टेक टाइम, है ना. तुम्हाला वेळ द्यावा लागेल, गोष्टी प्रॉपरली वर्क होतील. मराठी साहित्य, भूगोल आणि अँथ्रोपॉलॉजी असे 3 ऑप्शनल जे आहेत ते स्पॉटलाइट मध्ये सध्या रन होत आहेत. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन साठी तुम्ही जे आहे तर अकॅडमीला भेट देऊ शकता गायडन्स करता. एमपीएससी राज्यसेवा इंटिग्रेटेड न्यू पॅटर्न बॅच जी आहे तर 2023 करता तुम्ही स्पॉटलाइट बरोबर प्रिपेअर करू शकता. 2024 साठी जे आहे 1 जानेवारी पासून जे आहे बॅचेस सुरू होतात बघा. 2023च्या प्रिलिम साठीची डेडिकेटेड बॅच जी आहे ती पण 2 जानेवारी पासून सुरू होते. ओके, 2 जानेवारी जे आहे बघा 1 ला काय संडे आहे. कंबाईन इंटिग्रेटेड जे आहे त्याच्यासाठी 12 डिसेंबर पासून बॅच सुरू होते आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार असणारी ही बॅच आहे बघा. सो ही बॅच जी असेल तर ती सुधारित अभ्यासक्रमानुसार इंटिग्रेटेड बॅच, ज्या लोकांना स्पॉटलाइट बरोबर 1 वर्षासाठी प्रिपेअर करायचं आहे ते इथं माहिती घेऊ शकता. स्पॉटलाइट नोट्स तुम्हाला अवेलेबल आहेत, त्या तुम्ही डाउनलोड करू शकता. 7447665769 जे आहे हा टीम स्पॉटलाइटचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला कुठले काही इश्यू असले तर तुम्ही टीम स्पॉटलाइटला कॉन्टॅक्ट करू शकता. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि युट्यूब चॅनलला फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.